बहुत ही बढ़िया ट्विंकल गीत को बहुत तुम्ही खरंच खूपच छान व्हॉल्यूम वाजन केलं आणि मुख्य म्हणजे इतक्या वेळाने व्हॉल्यूम वाजन एक पहिल्यांदा आलं की ते आपल्याला वाद्यवादन त्यांनी आठवतं. त्यानंतर नीत रोहने आपल्यासमोर आपली कला सादर करतात. नमस्कार, माझं नाव नीत रोहने. मी योगा इन्स्ट्रक्टर आहे आणि इथे मला आमंत्रित केलं आहे प्रशांत नवघरे सरांनी आणि सौ प्रीती नवघरेंना माझ्याकडे योगाला येतात आणि गेल्या 1 वर्षापासून त्या सतत आहेत आणि भरपूर लोक आपल्याकडे येत आहेत तसे योगाला. तर मी असं सांगू इच्छितो की काही योगाबद्दल काही गोष्टी ज्या काही चुकीच्या पद्धतीने आपल्याला म्हणजे माहीत झालेल्या आहेत. म्हणजे प्रसार जो आहे, प्रसार म्हणू शकतो आपण. एकदाची गोष्ट सांगतो माझ्याबद्दल. जेव्हा मी म्हणजे माझ्या गावी गेलेलो एकदा आणि प्राणायाम करत होतो मी. तसं भस्त्रिका प्राणायाम तुम्ही बघितला असेल, इनहेल एक्सेल, आणि एक बॉक्स ब्रीथिंग म्हणून पण असतं. जसं इनहेल करायचं असतं, एक्सेल करायचं असतं. तर जसं मी आणि माझं गाव म्हणजे खूप असं छान आहे, वातावरण खूप छान होतं. असं थंडीचे दिवस, तर असं वाटतं की आता आपल्याला सुट्ट्या आहेत तर थोडंसं दिवसासाठी आपण सकाळी उठून आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा. तर मला वाटलं की मी बसून थोडंसं मग प्राणायाम करायला बसलेलो मी. सकाळची वेळ होती. तर जस्ट इनहेल आणि एक्सेल असं करायचं, काही मुवमेंट्स करत होतो. तर आजूबाजूच्या लोकांनी तिथे सगळ्यांनी असं सांगितलं की म्हणजे मला माझ्या नेबर जे आहेत सगळेजण, जे शेजारचे बाजारचे आहेत, ते मला नीतू म्हणतात. तर नीतू जादूटोना करतो. तर सगळीकडे असं म्हणजे वार्तालाप चालू झालेले की नीतू जादूटोना करतो, नीतू जादूटोना करतो. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत योगाबद्दल काही चुकीच्या आलेल्या आहेत. जसं आपण गार्डनमध्ये बघतो, म्हणजे माझ्या जसं की मी माझ्या एकाला शिकवलं, त्यांच्याकडे असं पास होत गेलेलं आहे. तर काही अशा म्हणजे आहेत आणि भरपूर की योगाबद्दल भरपूर मिथ आहेत. जसं म्हातारे लोक योगा करतात, महिलांनी योगा करायला पाहिजे, किंवा आपल्याला काही त्रास असेल तरच योगा करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा मी स्पेशली बेसिकली एक फिटनेस ट्रेनरमध्ये होतो, आधी फिटनेसमध्ये होतो, बॉडी बिल्डिंग वगैरे करायचो काही काळाआधी. तर माझ्या जेव्हा मला सायटिका पेन चालू झालेला, नीज पेन चालू झालेला, तेव्हा मी सुरुवात केली योगाची. आणि मग मला माहिती झालं की प्रॉपर योगा काय असतं. आपण भरपूर काही बघत असतो की योगामध्ये जसं गार्डनमध्ये वगैरे बघतो खूप काही. तर योगाला मला सांगण्याचं तात्पर्य असं की प्रत्येक गोष्टीसाठी जसं गुरुची आवश्यकता असते तसंच योगासाठी पण आवश्यकता असते. म्हणजे मला थोडंसं बोलायचं, पहिल्यांदाच मी आलेलो इथे आणि सृजन चंद्रपूर तर्फे मला इथे एक जागा मिळाली, एक स्टेज मिळालं बोलायला पहिल्यांदाच. असं मी स्टेजवर भरपूर बोलू शकतो, शिकवताना माझे म्हणजे 1000-2000 लोकांसमोर बोलू शकतो. जसं माझे क्लासेस बाहेर वगैरे चालतात किंवा मी आउटडोअरला जातो, भरपूर लोक असतात, पण पहिल्यांदा इथे असं बोलतो आहे मी. त्यामुळे थोडंसं नर्वस आहे. बट काही चूक भूल झाली असेल तर माफ करा मला. आणि बस मला एवढंच सांगायचं आहे की योगा खूप छान एक अशी वस्तू आहे. म्हणजे प्राचीन काळापासून आपल्याला एक दिलेली गोष्ट अशी, ती म्हणजे योग. आणि योग हा बाहेर देशात जाऊन योगचा योगा झाला. ओके, तेव्हा आपल्या भारतीयांनी योगाला ॲक्सेप्ट केलं की योगा खूप काही आहे. आणि याचं आपल्याला समजलं असेल स्पेशली लॉकडाऊनमध्ये की योग काय आणि योग काय आहे हे लॉकडाऊन नंतर खूप प्रचलित झालं. त्याआधी योगकडे कोणी लक्ष देत नव्हतं. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की योग बद्दल तुम्ही समजा आणि आपल्याला जे लहान मुलं आहेत जे त्यांना आत्तापासून तुम्ही योगाबद्दल थोडंसं त्यांना समजा की योग काय असतो, स्पेशली की त्याच्यामुळे काय फायदे असतात, त्यांचं मन किती स्थिर राहू शकतो. आजच्या काळात भरपूर लोकांना योगाची गरज आहे. तर धन्यवाद मला इथे मॅम आमंत्रित केल्याबद्दल. मला इथे बोलवलात तुम्ही आणि सगळ्यांशी मिळवून दिलात त्याबद्दल धन्यवाद.
आणि सृजन चंद्रपूरचं धन्यवाद. आणि मी आभारी आहे आणि मी खुश आहे की आज मला इथे हा 200 प्रोग्राम पहिल्यांदा मी अटेंड करू शकलो. आणि पुन्हा एक मिनिट की योगामुळे बॉडी नाही बनत किंवा आपण मसल डेव्हलप नाही करू शकत. एक पॉईंट बोलून घेतो फक्त. जसं की झालं, जसं दंडासन झाले, भरपूर दंडासन आहे. जसं चतुरंग दंडासन आहे, हनुमान दंडासन आहे, पार्श्वदंडासन आहे, वृश्चिक दंडासन आहे. अशा दंडासनमुळे पण आपण मसल डेव्हलप करू शकतो. तर जेव्हा आपण असं बोलतात की फक्त जिममुळे मसल डेव्हलप होतात, तर नाही, हे चुकीचं आहे. जिममुळे तुमचे मसल पण डेव्हलप होऊ शकतात, फक्त वेगळ्या वेगळ्या क्रियाज आहेत, तुम्हाला समजायला लागेल. आणि प्रॉपर जर तुम्हाला एक गुरु मिळाले, एक टीचर मिळाले, तर तुम्ही ते शिकू शकता. तर धन्यवाद. थँक्यू सो मच.